कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, अभिनंदन, मस्त, खूप छान खेळ खेळलीस। मला काय वाटतं माहितीये का, की सिरियल मधल्या तमाम खलनायिकांनी तुझ्याकडे क्लास लावायला पाहिजे। मस्त कारस्थान केलं होतंस, तनयाला त्रास देण्यासाठी केलंस नाही सगळं। आई काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? मी शत्रू नाहीये तिची। शत्रू नाहीच आहेस तू मित्र बनून केसाने गळा कापणारी आहेस। भावाभावांमध्ये भांडणं लावलीसच, आता जावांनाही सोडू नकोस। मला माहितीये ग तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते। काय सांगावं, तूच तिला पिझ्झा खायला सांगितला असशील, कदाचित आणूनही दिला असशील। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तनयाला मूल झालेलं तुला नकोय। आई तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करताय। छान साळसूतपणाचा आव आणतेस। तरी सुद्धा तुझ्या मनात नेमकं काय ते माहितीये मला। तुला ही भीती आहे की जर तनयाला मुलगा झाला तर ठाकूरांच्या या प्रॉपर्टी मधली दमडी सुद्धा तुला आणि तुझ्या बहिणीला मिळणार नाही। नाही वाई, तुम्ही मला मी आहे, मी आहे। इतक्या सहजासहजी मी ठाकूरांची इस्टेट तुला आणि तुझ्या बहिणीला घशात घालू देणार नाही। मी आहे, भले त्या मोठ्या गुरुमातेची तू लाडकी असशील, पण मी आहे। आई सॉरी, पण ज्याने कोणी तुमचे कान भरलेत ना माझ्या विरुद्ध, त्यांना असं वाटलं असेल की तुम्ही मला हे सगळं बोलल्यानंतर मला त्रास होईल, मी खचून जाईन, या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होईल। पण आई खरंच सांगते, असं काहीच होणार नाही। कारण मी तुम्हाला याआधीही सांगितलं, माझ्या मनात असली कुठलीही भावना नाही। मी फक्त आपल्या घरच्यांच्या भल्याचा विचार करते। प्रॉपर्टी नकोय मला, खरंच। आणि याची काळजी वाटते मला। धाकटी सून आहे या घराची, जाऊ आहे माझी, तिच्याबरोबर असं का वागेल? हो, कधी ना कधी तुझा खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईलच। पण मला एक सांग, तुला जर खरंच तनयाची काळजी होती तर तिच्याकडे लक्ष का नाही दिलंस तू? म्हणजे तिने पिझ्झा आणला कधी, तो रूम मध्ये नेला कधी, तो खाल्ला कधी, तुझं लक्ष कुठे होतं? आणि त्या बाहेरच्या खाण्याने तिला आणि बाळाला काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? आई नक्की हे सगळं काय झालंय आणि कुणी केलंय याचा शोध तर मी लावूनच राहणार। येते। करता धरता तर तूच आहेस। तू काय वेगळा शोध लावणार आहेस? तू खेळ खेळणार आणि आमचं माकड बनवून गंमत बघत बसणार। एकच लक्षात ठेव, जर तनयाला यामुळे काही कमी जास्त झालं तर माझ्यासारखी वाईट बाई पाहिली नसशील तू। दादा प्लीज हा पत्ता बघता का एकदा? तुम्ही या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम, सॉरी। थँक्यू। एक्सक्यूज मी, हा प्लीज हा पत्ता बघता का? तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता का या? नाही मॅडम। दादा या पत्त्यावर तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम। हो, एक्सक्यूज मी, हो, ते प्लीज हा पत्ता एकदा बघता का? तुम्हीच या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? हो, मीच या पत्त्यावर डिलिव्हर केला होता। काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? हे काय आहे? काय आहे हे? रेस्ट इन पीस? काय म्हणायचं तुम्हाला? याचा अर्थ काय? काय हेतू आहे तुमचा? तुम्ही सांगणार आहात मी पोलिसांना बोलवू? काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, नॉर्मल आहे म्हणाले, काही घाबरण्याचं कारण नाही। पण मग तू एवढी पॅनिक कशाला झालीस? मला खाल्ल्यावर असं जरा मळमळल्यासारखं झालं।
मला वाटलं मला काही होत आहे की काय. तनया, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. हं. काही होणार नाही. शांत हो. कोणी सांगितलं होतं तुला पिझ्झा खायला? लकीली आत्ता काही झालं नाही. खरंच काही झालं असं तर अखिल, पण तनया मला सांग, तुला त्रास होतोय की तू घाबरली आहेस? घाबरलीये. हं? घाबरली? पण का? मी सांगते ना ती का घाबरली ते. ठीक आहे. का? रेस्ट इन पीस. पिझ्झा खाल्लास, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. काय? हे काय? हे काय? तनयाला धमकी दिल्यासारखं वाटलं असणार म्हणून ती घाबरली. हो ना ग? पण हा प्रकार काय आहे नेमका? मी पण तेच विचारते, हा सगळा काय प्रकार आहे तनया? काय प्रकार काय? हा प्रकार काय आहे सांग ना. अगं शांत कायच बोल. आई, मला नाही माहित हा काय प्रकार आहे. तू हे सगळं पाहिलं होतंस तर आम्हाला का नाही सांगितलंस ग? मला वाटलं तुम्ही सगळे घाबराल. अगं मग आत्ता काही वेगळं झालंय का? सगळे घाबरलेत आता बघ. ही तनया, अशी का ग वेड्यासारखी वागलीस? अशा अवस्थेत तुला जर्रा जरी काही झालं ना तरी तू लगेच सांगायला पाहिजे आम्हाला. आणि तू जरा स्वतःच्या परिस्थितीचा विचार कर ना. काय अवस्था आहे तुझी आत्ता? खरंच काय झालं असं तर? पोटातल्या बाळाचं काय? बाय, का तुझ्या पोटात बाळ आहे विसरतेस का तू? अरे असं कसं विसरेल? काही काय बोलतो तू? मला माहिती माझ्या पोटात बाळ आहे आणि मी काळजी घेते. खरंच मी काळजी घेते त्याची. हे अशी काळजी घेतात पिझ्झा खाऊन? पण मला एक कळत नाहीये, हा सगळा RIP वगैरे लिहिण्याचा प्रकार कुणी आणि का केला? ज्या शॉपमधून तनयाने पिझ्झा मागवला होता, मी तिथे जाऊन चौकशी केली होती. ते तिच्या एका मैत्रिणीने प्रँक केला होता तिच्यासोबत. प्रँक? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.